शासकीय अधिकाऱ्यांनी काम करावे यासाठी आज आदिवासी भूमी एकता परिषदेतर्फे संविधानाची प्रत जी आहे ती सर्वच जिल्हा कार्यालयांमध्ये देण्यात आलेली आहे। आता सध्या आपण तहसीलदार तथा दंडाधिकारी कार्यालयामध्ये सध्या आहोत। तहसीलदार असेल, SP असतील, कलेक्टर असतील, DSO या सर्वच अधिकाऱ्यांना आदिवासी एकता परिषदेतर्फे या संविधानाच्या प्रती ज्या आहेत त्या देण्यात आलेल्या आहेत। काय सांगाल, हा उपक्रम आपण आज हाती घेतलेला आहे। भारताचे संविधान आपण सर्वांना, सर्व शासकीय अधिकाऱ्यांना दिलेला आहे, काय उद्देश आहे? क्रांतीज्योती महर्षी सावित्रीबाई फुले यांच्या स्मृतिदिनानिमित्त तसेच जागतिक महिला दिनाच्या पार्श्वभूमीवर समाजातील न्याय, समता आणि शिक्षणाच्या मूल्याची जाणीव दृढ करण्यासाठी संस्थापक अध्यक्ष काळूराम काकडे धोदडे यांच्या विचाराचे आदिवासी एकता परिषद भूमिसेना यांच्या वतीने एक विशेष उपक्रम राबविण्यात येत आहे। या उपक्रमात भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या विचाराचे स्मरण करून पालघर जिल्ह्यातील सर्व माननीय सहकारी अधिकाऱ्यांना भारतीय संविधानाची प्रत भेट स्वरूपात देण्यात येणार आहे। भारतीय संविधान हे देशातील प्रत्येक नागरिकाला न्याय, समता, स्वातंत्र्यता आणि बंधुता देणारे सर्वोच्च मार्गदर्शक तत्व आहे। आदिवासी, बहुजन, वंचित आणि सर्वसामान्य नागरिकांचे हक्क सुरक्षित ठेवण्यासाठी प्रशासनाने संविधानाच्या तत्वानुसार संवेदनशीलतेने आणि प्रामाणिकपणे कार्य करावे हीच अपेक्षा। संविधानातील मूल्याचा प्रसार होऊन समाजात न्याय, समानतेची भावना आणि अधिक बळकट व्हावी यासाठी सर्व माननीय अधिकाऱ्यांचे सहकार्य लाभेल अशी आम्हाला खात्री आहे। संविधानाची प्रत दिल्याने याचा काही फरक पडेल असं वाटतं का तुम्हाला? फरक पडेल किंवा नाही पडेल, आम्ही त्यांना संविधान देण्याची आणि त्यांना आठवण करून देतोय, हे आमचं कर्तव्य आहे, नागरिकांचं कर्तव्य आहे। आज या संघटनेचे अध्यक्ष म्हणून आपण या संविधानाच्या प्रती ज्या वाटलेल्या आहेत, काय अपेक्षा आहे? या संविधानाच्या प्रती वाटल्यानंतर काय बदल घडणार आहे? खरं तर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी जे राज्यघटना बनवलेली आहे आणि त्या राज्यघटनेच्या माध्यमातून पूर्ण आपलं प्रशासन भारत देश चालतो, पण घटनेमध्ये प्रत्येकाला प्रत्येकाचा अधिकार दिलेला आहे। तो अधिकार आज आम्ही पाहत असताना भेटत नाही किंवा त्या संविधानाची पायमल्ली होते। त्याकरिता आज ज्या महिला दिनाच्या माध्यमातून विशेष जे अधिकारी आहेत त्या अधिकाऱ्यांना जी पायमल्ली होते किंवा त्याच्यावर दुर्लक्ष होतं, महिला पुरुष हे किंवा अनेक विषय आहेत, तर असं होऊ नये त्याकरिता महिला दिनाच्या कार्यक्रमानिमित्त आम्ही या अधिकाऱ्यांना एक जाण व्हावी अधिकाराची आणि संविधानाची, त्याकरिता आम्ही त्यांना भेट देत आहे। आज आपण पालघर तहसीलदार साहेबांना भूमिसेना आदिवासी एकता परिषदकडून भूमिसेना आदिवासी एकता परिषदेच्या माध्यमातून भारताच्या संविधानाची प्रत भेट देत आहोत। डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर साहेबांनी राज्यघटनेत जी राज्यघटना आपल्यासाठी लिहिलेली आहे ते अधिकार आम्हाला मिळावे, ते हक्क आम्हाला मिळावे याची आठवण करून देण्यासाठी आज आम्ही इथे आलेलो आहोत। धन्यवाद। सर्वांना शुभेच्छा। भूमिसेना संघटना आणि सर्व महिला या सर्वांनी आताच मला भारताचे संविधान त्याची पुस्तिका एकदम चांगल्या पद्धतीने करून मला दिलेली आहे। खरोखरच हा स्तुत्य उपक्रम आहे, त्यामध्ये सर्व माहिती आहे। सर्वांना दिनाच्या शुभेच्छा। धन्यवाद, थँक्यू। भूमिसेना आदिवासी एकता परिषदेच्या माध्यमातून भारताच्या संविधानाची प्रत ही आज आपण भेट देणार आहोत आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर साहेबांनी आपले जे मूलभूत अधिकार आहेत, जे राज्यघटनेत लिहिलेले आहेत, ते आपल्याला भेटले पाहिजेत म्हणून आपण आज हे प्रत त्यांना देत आहोत साहेबांना। त्यांना आठवण करून देत आहोत का आमचे मूलभूत अधिकार आम्हाला मिळावे। धन्यवाद। एकदा गौतम बुद्धांना एका विचारलं, एका माणसाने, एका महाराज परमपदापर्यंत कोण जाऊ शकतो? म्हणजे परमपद ज्याला सर्वोच्च पद असं पाहिजे, अशा परमपदापर्यंत कोण
पोहोचू शकतो. तर त्यांनी एकच उत्तर दिलं साधं आणि सोपं, ज्याचं योग्य दिशेनं पहिलं पाऊल पडलं तो परमपदापर्यंत जाऊ शकतो. बरोबर ना. आपण त्या गोष्टीचा साधा अर्थ घ्यायचा. मला मनोरला जायचं आहे, तो रस्ता आहे. मी जर मला विचारलं बाबा मला मनोरला जायचं आहे, कुठून जाऊ, तर त्यांनी तो रस्ता दाखवला पाहिजे. हा त्या मनोरच्या रस्त्याकडे जर माझं पहिलं पाऊल पडलं तर मी मनोरला पोहोचू शकतो का नाही, पोहोचू शकतो. माझं भविष्याच्या दिशेने पाऊल पडलं तर जाईन का मी मनोरला, नाही. मग इकडे तिकडंच भरकडत राहीन. मला ज्या ठिकाणी जायचं आहे, मला जे अचीव्ह करायचं आहे ते मी करू शकणार नाही. एक साधी आणि सोपी होते. म्हणून आपल्याला जर संघर्ष करायचा असेल तर आपण शिकलो पाहिजे आणि आपण शिकलो पाहिजे, आपण शिकवले पण पाहिजेत. आता आपण आता या वयाचे आहेत तर आपण आपल्या मुलांकडे आपण जेवढे शिकलो तेवढे बदल, पण आपल्या मुलांकडे आपण लक्ष दिलं पाहिजे. आपली मुलं या लाटेमध्ये, कारण पूर्ण आता ही जी लाट ही विज्ञानाची लाट आहे. पहिले